हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. 12वी पासवर रेल्वे भरती होत आहे. परमनंट मेगा भरती असणार आहे. 3445 जागा निघालेल्या आहे. 19,900 ते 63,200 इतकी सॅलरी असणार आहे आणि पदनाम तिकीट लिपिक ट्रेन लिपिक क्लर्क टायपिस्ट असणार आहे. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस आहे. तर इथे पाहू शकतो खूप मोठी ॲडव्हर्टिजमेंट आहे ही. डेट ऑफ पब्लिकेशन 20 सप्टेंबर 2024. ओपनिंग रजिस्ट्रेशन 21 सप्टेंबर 2024 आणि क्लोजिंग डेट 20 ऑक्टोबर 2024 रात्री 12 वाजेच्या 1 मिनिटाआधी. तिथे दिलेल्या इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स वाचून घेऊया आपण. तर नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी आहेत. कमर्शियल कम तिकीट क्लर्क, ट्रेन क्लर्क, अकाउंटंट क्लर्क कम टायपिस्ट, ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट ह्या पोस्ट आहेत. इथे डिटेल दिलेले आहेत. लेवल कोणतं असेल पेमेंटचं ते दिलेलं आहे. इनिशियल पे दिलेलं आहे. मेडिकल स्टँडर्ड दिलेलं आहे. कमर्शियल कम तिकीट क्लर्क 3 आहेत. CPC 3नुसार पे लेवल असेल आणि 21,700पर्यंत सुरुवातीला पे असेल. मेडिकल B2 असेल. एज बघा 18 ते 30 वर्षे आणि 18 ते 33 वर्षे. टोटल वेकन्सीज 2022 असणार आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो अकाउंट कम क्लर्क लेवल 2 7 CPCनुसार स्टार्टिंग 19,900 असणार आहे. C2 मेडिकल स्टँडर्ड असणार आहे. 18 ते 30 वयोवर्षे असणार आहे आणि एज ॲप्लिकेबल टू द कॅटेगरी 18 ते 30 वयोवर्षे. आणि टोटल जागा पाहू शकता 361 आहे. ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट 2 लेवल 7 पे CPC. त्यानंतर 19,900 रुपये असणार आहे. C2 असणार आहे. फक्त जागा वेगळ्या आहेत आणि मेडिकल स्टँडर्ड वेगळे आहे ट्रेन क्लर्कसाठी. अशा टोटल 3,000 जागा असणार आहे जास्ती. रिझर्वेशन फॉर SC ST OBC नॉन क्रिमिलेअर असल्यावर EWS PWBD EXSM अँड रिलॅक्सेशन इन एज फॉर व्हेरियस एलिजिबल कॅटेगरीज विल बी ॲप्लिकेबल ॲज पर डिटेल्स कंटेंट इन दॅट CEN. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. क्लोजिंग डेट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑन 20 ऑक्टोबर. कॅन्डिडेट वेटिंग फॉर फायनल रिझल्ट ऑफ प्रिस्क्रिप्शन ऑफ एज्युकेशन क्वालिफिकेशन शुड नॉट अप्लाय. म्हणजे ज्यांचा रिझल्ट यायचा आहे अजून त्यांनी अप्लाय नाही करायचं आहे. ज्यांचा ऑलरेडी रिझल्ट आलेला आहे त्यांनी अप्लाय करायला हरकत नाही. तुमचा ॲक्टिव्ह मोबाईल नंबर पाहिजे, ईमेल ID पाहिजे, त्यावर तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन होणार आहे. ऑफिशियल वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करायचं आहे. ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तिथून आपण अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर आपण पाहू शकतो इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत, त्या सगळ्या वाचू शकता तुम्ही. शॉर्टलिस्टिंग कसे करणार आहे ते दिलेलं आहे. CBT होणार आहे. सेकंड स्टेज CBT शॅल बी डन ॲट द रेट ऑफ 15 टाइम्स द वेकन्सी. म्हणजे दुसरी जी CBT होईल ती जागेच्या 15 पट विद्यार्थ्यांना घेऊन होईल. त्यानंतर 8 टाइम्स शॉर्टलिस्टिंग 8 टाइम्स होईल. सेकंड स्टेज ऑफ CBT. निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. 1/3 मार्क निगेटिव्ह असणार आहे. जनरल इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत त्या वाचू शकता. आपल्याला फॉर्म भरायच्या आधी सगळे डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे आहे. आणि मेडिकल स्टँडर्ड्स पण इथे दिलेलं आहे. विजन फिजिकल कसं असलं पाहिजे, विजन ते इथे दिलेलं आहे. फिजिकल फिट कसं असलं पाहिजे तेही दिलेलं आहे. लॅसिक सर्जरी, कोणी डोळ्याची सर्जरी केली असेल तर ते इथे दिलेलं आहे, ते वाचू शकता तुम्ही.
त्यानंतर आपण पाहू शकतो एज लिमिट इथे दिलेली आहे. तर एज लिमिट जी असणार आहे ती 7th CPC लेवल 2 आणि लेवल 3 अंडर ग्रॅज्युएट लेवल पोस्टसाठी डेट ऑफ बर्थ शुड बी बिटवीन द डेट्स गिवन. तर जर आपण OBC नॉन क्रिमिलेअर असाल तर आपली जी बर्थ डेट असली पाहिजे ती 2189च्या आधीची नसली पाहिजे, अशी डेट बघायची आहे. जर SC ST आहे तर 2187च्या आधीची नसली पाहिजे. अनरिझर्व EWSच्या 92च्या पहिलीची नसली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो इथे एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे, याच्यावरनं तुम्हाला कळणार. एज रिलॅक्सेशन वाचाल आपल्या कॅटेगरीनुसार. एज्युकेशनल क्वालिफिकेशन इथे दिलेलं आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन साठी आपल्याला ॲनेक्शर A बघायचं आहे. रिझल्टसाठी थांबलेल्या कॅन्डिडेट्सने अप्लाय नाही करायचं आहे. कॅन्डिडेटला फी 500 रुपये असणार आहे. PWBD फिमेल ट्रान्सजेंडर एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट्स SC ST मायनॉरिटी कम्युनिटी EBC यांना 250 असणार आहे फी. बँक चार्जेस डिडक्ट करून त्यांना पहिल्या स्टेजच्या CBT अपियर झाल्यानंतर पैसे परत मिळणार आहेत. त्यानंतर क्लोजिंग डेट दिलेली आहे इथे आणि बाकीच्या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहे. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स मी कवर केलेल्या आहे. आय होप तुम्हाला ही ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत धन्यवाद.